नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत आज दिनांक 30 जानेवारी 2025 वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फळांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल झालेले पाहायला मिळतात। तर आज थोडीफार कमी झाल्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते। आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजचे रोज पाहायला मिळतील। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना घर बसल्या संपूर्ण शेतमालाचे दर पाहायला मिळतील। झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा सुधारणा झालेली पाहायला मिळते। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर झेंडूसाठी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 रुपयापासून झेंडूचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार झेंडूच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा होताना पाहायला मिळते। बिजलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः 35 ते 36 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून आपल्याला बिजलीचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार बिजलीचे दर जे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार तुकडा गुलाबच्या दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळते। आस्टरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आस्टरसाठी साधारणतः 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार आस्टरच्या दरामध्ये देखील आपल्याला चढउतार पाहायला मिळते। कापरी पंढरपुरी फुलांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून आपल्याला पंढरपुरी फुलांचे दर पाहायला मिळतात। कलकत्ता झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून आपल्याला कलकत्ता झेंडूचे दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो। चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर कलकत्ता झेंडूसाठी पाहायला मिळते। पासलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीसाठी साधारणतः 2 ते 3 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 1 रुपयापासून देखील आपल्याला पासलीचे दर पाहायला मिळतात। शेवंतीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जे आहे ते 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापासून शेवंतीचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा होताना पाहायला मिळते। गुलछडी स्टिकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये डबल स्टिक गुलछडीसाठी साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून आपल्याला लहान साईजमध्ये देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये गुलछडी स्टिकची पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला चढउतार पाहायला मिळते। जिप्सोफुलाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सोफुलासाठी साधारणतः 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापासून आपल्याला जिप्सोफुलाचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये दरामध्ये आपल्या सुधारणा पाहायला मिळते। सनफ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात। कलर गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी साधारणतः 180 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 130 रुपयापासून देखील आपल्याला कलर गुलाबचे दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी साधारणतः 180 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये लाल डच गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। टेटसची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये टेटससाठी साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 7 रुपयापासून टेटसचे दर पाहायला मिळतात। ब्ल्यू डीजीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये ब्ल्यू डीजीसाठी साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून आपल्याला ब्ल्यू डीजीचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला 50 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात। पिंक डीजीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून आपल्याला पिंक डीजीचे दर पाहायला मिळतात।
कामिनीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. कामिनीसाठी साधारणतः दर जे आहे ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून कामिनीचे दर पाहायला होते. तर क्वालिटीनुसार कामिनीच्या दरामध्ये मोठेपणा होती तेजी पाहायला होते. त्याचबरोबर आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी असलेले परिणाम या ठिकाणी आपल्याला कामिनीच्या दरावरती आज पाहायला होते. जरबेराची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. जरबेरासाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून आपल्याला जरबेराचे दर पाहायला होते. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा झालेली पाहायला होते.